नमस्कार. होळी आली की सगळीकडे कसा उत्साहाचा माहोल असतो नाही का? पण गंमत अशी आहे की आपल्या महाराष्ट्रातच होळी साजरी करण्याची पद्धत प्रदेशानुसार खूप बदलते. हो खरंच, आज आपण कोकण आणि विदर्भ या दोन प्रदेशांमधल्या होळीची एकदम अनोखी रूपं पाहणार आहोत. म्हणजे विचार करा, एकाच राज्यात होळीचे दोन अगदी टोकाचे वेगळे प्रकार असू शकतात का? कुठे खोलवर रुजलेली परंपरा, तर कुठे एकदम आधुनिक जल्लोष. इंटरेस्टिंग आहे ना? चला, आजच्या या विशेष भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. मग सुरुवात करूया का? चला, सगळ्यात आधी आपण जाऊया कोकणात. आता बघा, तिथे होळीला शिमगा म्हणतात. आणि हा फक्त एक सण नाहीये तर कोकणच्या मातीशी जोडलेला पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक अस्सल सांस्कृतिक सोहळा आहे तो. कोकणच्या शिमग्याची खरी ओळख म्हणजे तिथल्या परंपरा. काय काय होतं यात? तर एक मोठी होळी पेटवली जाते, ढोल ताशांचा दणदणाट असतो आणि त्या तालावर पारंपरिक जाखडी नृत्य सादर होतं. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे गावातील देवतांच्या पालख्या घरोघरी फिरतात. विचार करा, हा उत्सव 1-2 दिवसांचा नाही तर तब्बल 5 ते 7 दिवस चालतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तर याचा उत्साह अगदी बघण्यासारखा असतो. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. कोकणातला शिमगा म्हणजे फक्त रंगांची उधळण नाही, तो तिथल्या लोकांच्या परंपरा, त्यांच्या श्रद्धा आणि संस्कृतीचं एक जिवंत प्रतीक आहे. खरं तर हा एक असा सोहळा आहे जो अख्ख्या गावाला एकत्र बांधून ठेवतो. ठीक आहे, आता कोकणातून थेट एक उडी मारूया विदर्भात. बघूया तिथली होळी कशी वेगळी आहे. म्हणजे बघा, कोकणात जर होळी परंपरेचा उत्सव असेल ना, तर विदर्भात होळी म्हणजे उत्साहाचा, जल्लोषाचा दिवस असतो. एकदम वेगळं चित्र. विदर्भात होळी साजरी करण्याची पद्धत तशी साधी आहे, पण जोश मात्र जबरदस्त असतो. इथे होळी पेटवण्यापेक्षा जास्त फोकस असतो तो दुसऱ्या दिवशीच्या रंगपंचमीवर. मग काय, मित्रपरिवार एकत्र येतात, रंगांची मनसोक्त उधळण होते, डीजेच्या तालावर धमाल डान्स चालतो. आणि हो, घरात पुरणपोळी आणि गुजियासारखे खास पदार्थ तर बनायलाच हवेत. नागपूर, अमरावती, अकोला या भागात हा सण साधारणपणे 2 ते 3 दिवस साजरा केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भातली होळी ही एकदम ऊर्जेने भरलेली, आधुनिक पद्धतीची आणि लोकांना एकत्र आणणारी आहे. इथे परंपरांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं ते एकत्र येण्याला आणि मनसोक्त आनंद साजरा करण्याला. ओके, तर आपण कोकण आणि विदर्भ दोन्हीकडची होळी पाहिली. दोन्ही पद्धती आपापल्या जागी मस्त आहेत. पण आता वेळ आहे ह्यातले नेमकी फरक काय आहेत ते समोरासमोर ठेवून बघण्याची. आणि हा फरक ना अगदी मुळापासूनचा आहे. एका बाजूला आहे कोकणची एकदम पारंपरिक होळी, जिथे प्रत्येक विधीला खूप महत्त्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे विदर्भ, जिथे साधेपणा आणि आधुनिकतेचा एक छान मेळ बघायला मिळतो. चला, आता हे फरक जरा आणखी खोलात जाऊन पाहू. सगळ्यात आधी परंपरा. कोकण पूर्णपणे पारंपरिक, विदर्भ साधं आणि आधुनिक मिश्रण. आता कालावधी बघा. कोकणात तब्बल 5 ते 7 दिवस, तर विदर्भात 2-3 दिवस. कोकणची खासियत काय? तर झाकडी नृत्य आणि पालखी. आणि विदर्भाची अर्थातच रंगपंचमी आणि डीजे म्युझिक. आणि वातावरणाचा विचार केला तर कोकणातलं वातावरण गाव केंद्रित आणि पारंपरिक असतं, तर विदर्भात मात्र शहरी आणि रंगांचा जल्लोष असतो. किती फरक आहे बघा. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? साधा आहे. सण एकच, पण त्याची रूपं किती वेगवेगळी आहेत, नाही का? आणि मला वाटतं हीच तर आपल्या महाराष्ट्राची खरी खासियत आहे. आणि हे एक वाक्य बघा जे या दोन्ही उत्सवांचा सार अगदी अचूकपणे सांगतं. कोकणात संस्कृतीचा उत्सव असतो, तर विदर्भात रंगांचा उत्सव असतो. वाह, किती सुंदर आणि समर्पक शब्दात हा फरक मांडला आहे, नाही का? पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही ठिकाणची होळी आपापल्या जागी विशेष आहे, खास आहे. पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवतात. आणि खरं सांगायचं तर हीच विविधता आपल्या राज्याचं खरंच सौंदर्य आहे. तर हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. उत्सव साजरा करण्याची कोणती पद्धत जास्त भावली? कोकणची ती सांस्कृतिक श्रीमंती की विदर्भाचा तो रंगांनी भरलेला जल्लोष? अर्थात यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. यावरची चर्चा ऐकायला मात्र खूप मजा येईल.